नमस्कार मायबाप प्रेक्षकांनो, मी तुम्हाला आज वटपौर्णिमा याबद्दल छोटीशी कथा सांगणार आहे। तुम्हाला ती जर आवडली असेल तर लाईक, कमेंट और सबस्क्राईब करा। आता मी ही सुरुवात वटपौर्णिमेपासून करते आहे ती तुम्ही ऐका। असं म्हणतात की जन्मोजन्मी हाच पती मिळावा ह्यासाठी पौर्णिमा करतात। हे आजकाल आपण ऐकत आलेलो आहे, पण तसे काहीही नाही। आपल्या जन्मात पुढच्या जन्मात आपण कोण असणार हे आपल्याला सांगता येत नाही। पण खरी कथा अशी आहे की पूर्वी एक बाई नवऱ्याबरोबर राहत होती व तिला त्या नवऱ्यापासून मुलं होत होते, पण ती मुलं जगत नसल्यामुळे ती फार उदास राहत होती। त्या वैतागाने नवरा पण हे झाला, म्हणजे कोमात गेला। तर ही कोमात गेल्यानंतर तिला विचार पडू लागला की आपण नवऱ्याला कसे हे जिवंत करावे ह्याचा विचार करून ती आपले एक दिवशी वडाच्या झाडाखाली गेली आणि रात्रंदिवस तिथंच बसले। तिथंच बसल्यानंतर त्या वडाच्या झाडाखाली बसल्यानंतर ती म्हणू लागली वट सावित्रीला, वट पौर्णिमा म्हणजे वडाच्या झाडाला अशी म्हणू लागली की जर तू खरा वड असेल तर मी तुझी एक माझी विनंती कर की माझा नवरा व माझे मुलं आहे तसे मला परत कर। मग मी तुझे दर वर्षाप्रमाणे मी तुझी वट सावित्री म्हणून मी तुझी वडाची पूजा करेन, हे महत्व आहे। त्या दिवशी तिनं न खाता पिता तिथं रात्री 12 वाजेपर्यंत ती उपाशीच बसून राहिली। रात्री 12-1 नंतर ती तिच्या वटवृक्षाने तिला विचारले की तू कोण आहेस आणि तू इथे कशासाठी बसली आहेस, तर तू जा तुझ्या घरी। तर ती म्हणाली की माझा नवरा असा कोमात गेला आहे, त्याला तुम्ही जिवंत केल्याशिवाय मी इथनं हलणारही नाही, पाणी पण पिणार नाही, अशी ती म्हणत होती। तर तिला ती उपाशी राहिलेले बघवली गेली नाही। तर ती म्हटली मी जिवंत करेल, पण तू एवढे 12 वाजेपर्यंत म्हणजे 12 वाजल्यानंतर तू हे अन्न पाणी सेवन कर। तुला जर खायचे नसेल तर मी तुझ्या पतीला जिवंत करणार नाही। तर तुला माझं काय वाटत असेल तर मी तुला सौभाग्य म्हणून ठेवेल और जिवंत नवरा करून दाखवेल। तर तू ह्याप्रमाणे दरवर्षी तू वडाची पूजा कर व मला 5 फळांचा व ओटी भरून माझी सेवा कर, हीच माझी प्रार्थना म्हणून अशी ही वटपौर्णिमा कथा आहे।